हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे ब्रेड सँडविच पकोडा। तर त्यासाठी मी इंग्रेडियंट्स घेतलेले आहे, थोडीशी कांद्याची पात घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, अद्रक लसूण, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये वाटण तयार करून घेतलेले आहे। आता आणखीन एक आपल्याला मसाले घ्यायचे आहे। थोडीशी आमचूर, अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे, पाव चमचा काळे मीठ घेतलेले आहे, चिमूटभर हळद पावडर घेतलेली आहे, जिरा पावडर घेतलेला आहे पाव चमचा, एक चमचा धना पावडर आणि पाव चमचा मी ऑरेगानो घेतलेला आहे। तर हे सर्व इंग्रेडियंट्स आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडेसे चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता हे सर्व मसाले आपण एकत्र करून घेऊया। अशा प्रकारे मी एकत्र करून घेतलेले आहे। आता बटाटे मी 2 बटाटे उकडलेले घेतलेले आहे, मीडियम साईजचे बटाटे आहे। आता हे याच्यामध्ये क्रश करून घेऊया, हातानेच क्रश करत आहे अशा प्रकारे, आणि हे सर्व मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपण सगळं एकत्र करून घेत आहोत। हे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचे आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे मी मिक्स केलेले आहे। आता पुढची तयारी करत आहोत। तर फ्रेंड्स, मी 1 कप डाळीचं पीठ घेतलेले आहे, त्यात चवीनुसार मीठ घातलेले आहे, त्यात थोडासा ऑरेगानो घालत आहे आणि थोडीशी जिरे घालत आहे, पाव चमचा जिरे घालत आहे आणि रंगासाठी याला हळद घालूया आणि हे सर्व एकत्र करून घेऊया अशा प्रकारे। आणि यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपण बॅटर तयार करून घेत आहोत। अशा प्रकारे थोडे थोडे पाणी घालून आपण याचे सॉफ्ट बॅटर तयार करून घेणार आहोत। अशा प्रकारे मी सर्व बॅटर तयार करून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले बॅटर तयार झालेले आहे। असे थिकनेसचे आपण बॅटर तयार करून घेतलेले आहे। आता आपण पुढची तयारी करतोय। मी त्यासाठी 5 स्लाइस ब्रेड घेतलेले आहे। आता हे आपण अशा प्रकारे आपण जे बटाट्याचं बॅटर तयार केलं होतं त्यामध्ये आपल्याला भरायचे आहे। अशा प्रकारे थोडे थोडे घेऊन आपण यामध्ये बॅटर भरून घेऊया। सगळ्या बाजूने सारखे लागेल अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचे आहे। थोडीशा जाडीचे थिकनेसचं ठेवायचं आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे मी लावून घेतलेले आहे। आता यामध्ये एक ब्रेड आपण यामध्ये उलटा करून ठेवूया। अशा प्रकारे मी लावून घेतलेला आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी लावून घेतलेले आहे। आता हे आपण याला ट्रायंगल शेपमध्ये कापून घेतलेले आहे। अशा प्रकारे आपण सर्व बटाट्याचे करून घेऊया, सर्व ब्रेडचे करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपले बॅटर पण तयार झालेले आहे आणि आणखीन एक ट्रायंगल मी दिलेला आहे ह्या ब्रेडला। आता आणखी आपल्याला तळण्यासाठी सोपे जाईल त्यासाठी मी आणखीन एक ट्रायंगल दिलेला आहे। तर आता आपण तळण्यासाठी घेत आहोत। आता हे आपल्याला या बेसनमध्ये अशा प्रकारे डीप करायचे आहे। बघू शकता आपण सगळ्या बाजूने आपल्याला बेसन पीठ लागेल अशा प्रकारचे डीप करायचे आहे आणि याला तळण्यासाठी तेल गरम झालेले आहे, तळण्यासाठी टाकून देऊया। अशा प्रकारे मी एक एक करून यामध्ये तळून घेते।
जास्त टाकायचे नाही, आपल्याला तेलामध्ये बुडतील इतकेच टाकायचे आहे. मी 3 स्लाइस टाकलेली आहे. अशा प्रकारे बघू शकता आपण, मी अशा प्रकारे टाकलेले आहे. आता ते तळत आहेत, तर आपण तळून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले ब्रेड पकोडे तयार झालेले आहे. अशा प्रकारचे मी ब्रेड पकोडे तयार केलेले आहेत. बघू शकता आपण 5 स्लाइसमध्ये आपण एवढे सारे ब्रेड पकोडे बनवलेले आहेत. तर बघू शकता आपण, माझी रेसिपी तुम्हाला खूपच आवडेल. अशा प्रकारचे ब्रेड पकोडे बनवलेले आहे. लहान मुले तर खूपच खुश होतील, पण मोठीही खुश होतील. अशा प्रकारचे ब्रेड पकोडे मी तयार केलेले आहेत. तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा नवनवीन रेसिपीसाठी LTB चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.